निवडणुका लागल्यात. मी काय फार तुम्हाला इथे भाषण करण्यासाठी आलेलो नाही. मी मला राजूने सांगितलं होतं इथे स्वागत आहे. जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील. मी मराठवाड्यामध्ये काल मी 2 जागा विधानसभेच्या काल जाहीर केल्या. गडचिरोलीमध्ये, आज यवतमाळमध्ये इथे आलोय, वडीला आलोय. आज पण मला एक गोष्ट जाहीर करायची आहे. म्हणजे या वडी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतोय. सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं, त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं. मी तुम्हाला सांगतो की हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या, मला घडवून द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल आणि तुमचे जे प्रश्न असतील, मी कसे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे बरं का. पहिल्यांदा हात जोडून जातो, समोरच्याने ऐकलं नाही तर हात सोडून जातो. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद आमच्या मागे कायम राहो, एवढी फक्त एक अपेक्षा आशा व्यक्त करतो.